अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाची आरोग्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी OSD यांनी अचानक पाहणी करत आरोग्य सेवांचा आढावा घेतला। यावेळी रुग्णालय परिसरातील स्वच्छता, उपलब्ध सुविधा आणि विविध विभागांच्या कामकाजाची माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या। किती गायनेकॉलॉजिस्ट असणं अपेक्षा आता ओपी मध्ये तर 3 भरायचं आपल्याकडे आयपीसी कमी आपल्याकडे प्रमाण 7 होतात तर त्यामध्ये की नाही आयपीसी आता आपल्याकडे 8 होतात त्याच्यापैकी ऑनकॉल आपण सिनियर मॅन करतो तिथं ओपनिंग साठी देतो याचं बाहेर येतात हे स्टुडंट येतात ही आपण कोणती पण ती ओपडी आपली कोणती आहे? तर आपली येस सर एनसी मधून आहे एनसी मध्ये आपण अचानक करण्यात आलेल्या या पाहणी दरम्यान रुग्णालय परिसरातील स्वच्छता व्यवस्थेची पाहणी करण्यात आली। स्वच्छता अधिक प्रभावीपणे राखण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्यात आले। तसेच रुग्णांसाठी उपलब्ध असलेला वॉटर कूलर कार्यरत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याबाबत तातडीने दखल घेण्याच्या सूचना देण्यात आल्या। काय काम करताना तुम्ही एकदा साफ केलं म्हणजे साफ झालं असं का? रुग्णालय पूर्ण वेळ कंटिन्यू पोछा आणि साफसफाई चालू पाहिजे। मशीन घेतलेत का तुमच्या कंपनीत? मग साफसफाई कंटिन्यू राहणं हे महत्वाचं आहे। तुम्ही काय एकदा केलं सकाळी एकदा केलं म्हणजे झालं असं नाही आहे। मशीन आल्यानंतर याच्या ताब्यात द्यायसाठी मला यांचा पगार थांबावा लागला तेव्हा ताब्यात घेतली हे करून टाका ना त्यांना। कुठली कंपनी कुठली कंपनी हिंदुस्तान कुठली अमरावतीची तिकडे पण तुमचीच आहे का? सगळीकडे टेंडर कोणी केलं याचं सर पहिला नाही, डेप्युटी डायरेक्टरने केलंय की तुम्ही केलं? सीएसने केलेलं आहे। यांनी जमा केलेले आहेत का आपल्याला? संबंधित विभागाकडून याबाबत माहितीही घेण्यात आली। रुग्णालयाच्या स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या हिंदुस्थान कंपनीच्या प्रतिनिधींशीही चर्चा करून स्वच्छता व्यवस्थेतील बाबींचा आढावा घेण्यात आला। रुग्णांना आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितांना सूचना करण्यात आल्या। यावेळी OSDंनी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांच्या उपलब्ध मनुष्यबळाची माहिती घेतली। तसेच रिक्त पदे, रुग्णसंख्या आणि विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत प्रशासनाशी चर्चा केली।